नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे स्वामी सेवा चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, अनेक वेळा आपण संकटामध्ये असतो, मन अस्वस्थ असतं आणि वाटतं की आपण एकटे आहोत. पण स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. ते वेगवेगळ्या संकेतांद्वारे आपल्याला आपली उपस्थिती जाणवून देत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे 5 संकेत जाणून घेणार आहोत जे दर्शवतात की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा या चॅनलवरचा सर्वात पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून सगळ्या स्वामी भक्तांना याचा लाभ घेता येईल. सर्वप्रथम स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन होणे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामी समर्थ यांचा फोटो, मंदिर किंवा त्यांचे नामस्मरण दिसत असेल तर तो अतिशय शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ स्वामी तुमच्या जीवनामधील सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या सोबत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार श्री स्वामी समर्थ हे नाव ऐकू येणे. अनेक वेळा अचानक कुठेतरी स्वामींचे भजन, नामजप किंवा फोटो दिसतो. हे योगायोग नसून स्वामींचा संकेत असतो की त्यांची कृपा तुमच्यावर आहे आणि त्यांनी तुमची हाक ऐकली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कठीण प्रसंगी अचानक तुम्हाला मदत मिळणे. कधीकधी अशा व्यक्तींकडून मदत मिळते ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. स्वामी समर्थ अनेक वेळा अशा लोकांच्या माध्यमातून आपल्या भक्तांना मदत देखील करत असतात. चौथी गोष्ट म्हणजे मनामध्ये अचानक शांती अनुभवणे. सतत चिंता असतानाही जर अचानक मन शांत वाटू लागले तर समजून जा की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. कारण स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या मनाला धैर्य आणि शांतता प्रदान करत असतात. स्वामींच्या नामस्मरणांची ओढ वाढणे. जर तुमचे मन सतत श्री स्वामी समर्थ या नामजपाकडे आकर्षित होत असेल तर हा सर्वात मोठा आशीर्वाद मानला जातो. कारण प्रत्येकाला ही ओढ मिळत नाही आणि ही स्वामींची विशेष कृपा असते. निष्कर्ष असा असतो की मित्रांनो, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हे 5 संकेत तुमच्या जीवनात दिसत असतील तर समजून जा की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, स्वामी समर्थावर पूर्ण श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांच्या जीवनात अनेक चमत्कारिक अनुभव घडलेले आहेत. असे सांगितले जाते की एक भक्त अत्यंत कठीण परिस्थितीत होता. त्याला कोणताही मार्ग दिसत नव्हता, पण त्याने स्वामींचे नामस्मरण सोडले नाही. काही दिवसांनी त्याच्या जीवनातील संकटे हळूहळू दूर होऊ लागली. त्याला नवीन संधी मिळू लागल्या. यातूनच आपल्याला एक गोष्ट समजते की स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणाऱ्यांना योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच मिळतो. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला नेहमी 3 गोष्टी शिकवत असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये धैर्य सोडू नका, चांगले कर्म करत राहा आणि परमेश्वरावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज करायची छोटी सेवा तुम्हाला मी आता सांगते आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करायची असेल तर दररोज सकाळी किंवा सायंकाळी काही मिनिटे स्वामी समर्थांचा नामजप जरूर करावा. शक्य असल्यास एक दिवा लावावा, स्वामींची प्रार्थना करावी, गरजूंना लोकांना मदत करावी. कोणाचेही मन दुखवणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी. मित्रांनो, जीवनामध्ये संकट येणे स्वाभाविकच आहे, पण संकटे आली म्हणून घाबरून जायचे नाही. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच श्रद्धा, सबुरी आणि सकारात्मक विचार ठेवून पुढे जात राहा.
जर तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करण्याचे फायदे काही आहेत. मनाला यामुळे शांती मिळते, नकारात्मक विचार दूर होतात आणि कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, मन एकाग्र होण्यास मदत मिळते, ईश्वरावरील श्रद्धा दृढ होते. गुरुवारचे महत्त्व. स्वामी समर्थ भक्तांसाठी गुरुवार हा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भक्त स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शन घेतात, स्वामी समर्थांचा मंत्रांचा जप करतात, आरती पारायण करतात, गरजू लोकांना अन्नदान आणि मदत देखील करतात. दररोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे असेल तर हा सोपा मंत्र म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ हा मंत्र भक्त प्रेमाने 11, 21 किंवा 108 किंवा आपल्या वेळेनुसार कितीही वेळा म्हणू शकतात. स्वामी समर्थ भक्तांची कोणती गोष्ट लक्षात ठेवावी. कोणाच्याही वाईटाची इच्छा करू नका. खोटे बोलणे आणि अन्याय टाळा. आईवडील आणि गुरूंचा आदर करा. गरजूंना मदत करा. नेहमी सकारात्मक विचार ठेवा. मित्रांनो, स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे केवळ चमत्काराची अपेक्षा नसून चांगले विचार, चांगले कर्म, ईश्वरावरील दृढ विश्वास यांचा मार्ग आहे. जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी एक गोष्ट लक्षात ठेवावी. संकटे येतात आणि जातात, पण स्वामी समर्थांवरील श्रद्धा कायम ठेवणाऱ्यांना धैर्य आणि आशा मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.